नमस्कार मंडळी, काय म्हणतास? बरे असत ना? मी रिहा फोंडेकर. सगळ्यात आधी तुमका सगळ्यांका नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आता श्रावण महिनो इलो काय पहिलो सण येता तो म्हणजे खयचो? तर नागपंचमी. आता या नागपंचमी बद्दल मला थोडीशी माहिती जी काय ती मी तुमका सांगूचो एक प्रयत्न करतो. कालिया नागाचो पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर इले होते आणि तो दिवस म्हणजेच आपलो ह्यो श्रावण महिन्यातलो श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी होय. तर श्रावण महिन्यात आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत म्हणून ओळखले जातं ते म्हणजे भगवान शंकर. आणि श्रावण महिना म्हणजे म्हणजे पावसाळा ऋतू असता आणि या काळात नागोबा बिळातून बाहेर येतात आणि त्यांच्यापासून आपल्या सगळ्या लोकांना काय हानी होऊ नये म्हणून पूर्वीच्या लोकांचा असो समज होतो की नागदेवतेची यथासांग पूजा जर केली तर नागदेवता आपल्यावर प्रसन्न होता. आणि म्हणूनच कोकणात पण नागपंचमी हो सण मोठ्या उत्सवात साजरा केला जाता. कोकणात नागपंचमी लग्न झालेली जी बायका असतात ती माहेरी जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांका सर्पदोष असता, ज्या व्यक्तींका ज्या सर्पदोष असता त्यांच्यानी जर नागदेवतेची जर यथासांग पूजा केली तर नागदेवता त्यांच्यावर प्रसन्न होता. भगवान शंकरांच्या गळ्यात हाराचा स्थान असा. नागपंचमीच्या दिवशी काय काय ठिकाणी औसो ही प्रथा केली जाता, पण आमच्या हय औसो ही प्रथा गणपतीत केली जाता. आणि औसो म्हणजे काय ह्या मी तुमका पुढच्या व्हिडिओत नक्कीच सांगतले. नागदेवते दूध आणि लाह्यांचो नैवेद्य दाखवलं जाता. तर काय काय ठिकाणी दुपारच्या जेवणात पातोळे असतात गोड म्हणून, तर काय काय ठिकाणी मोदक करंजे असे असतात. तसाच या दिवशी कापूचा नसता, चिरूचा नसता, तवो चुलीवर ठेवतो नसता, तळूचा नसता, खणूचा नसता असं पूर्वीच्या लोकांचा समज होतो. पण ही प्रथा ना अजूनही कोकणात काय काय ठिकाणी पाळली जाता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमका माहिती बहिणी आपल्या भावाच्या रक्षणासाठी नागपंचमीक उपवास करतात आणि या उपवासात काय खातात तर भाजके पदार्थ खाऊचे असतात. नागदेवतेची पूजा करण्याची पद्धत पण सगळीकडे वेगवेगळी असा. तसा थोडक्यात सांगूचा म्हणजे तर तुमका माझ्या माहेरात नागदेवतेची पूजा करताना नागदेवतेच्या बाजूकच महादेव ठेवलं जाता आणि महादेवाची पण पूजा केली जाता. पण जसे काय माझं लग्न झाला आणि मी जेव्हा हय तेव्हा माका हय समजला की काय काय ठिकाणी महादेवाची पूजा केली जाणार नाही, फक्त नागदेवतेचीच पूजा केली जाता. नागपंचमीच्या दिवशी आम्ही लहान होतो तेव्हा आमका एका शेतकऱ्याची गोष्ट सांगितली जायची. आता तीच मी तुमका सांगते. एक मणिपूर नावाचा गाव होता. थंय एक शेतकरी रवत होतो. तो एक दिवस आपल्या शेतात शेती करू गेलो. त्याच्या शेतात नागदेवतेचा मोठा वारुळ होता. नांगरता नांगरता नांगराचो फाळ त्याच्या वारुळावर फिरलो. त्या वारुळात नागिनीची पिल्ला होती. नांगर फिरल्यामुळे वारुळ पूर्ण उद्ध्वस्त झाला आणि ती पिल्ला सगळी मरण गेली. नागदेवता नागिन तेव्हा बाहेर गेली होती. ती जशी इली आणि तिने ताजा बघल्यान दृश्य आणि एवढी भयंकर संतापली आणि नंतर तिच्या सगळं प्रकार लक्षात इलो. ती रागानच त्या शेतकऱ्याच्या घराकडे गेली आणि शेतकऱ्याच्या घरातील सगळ्या कुटुंबांका दंश केल्यामुळे सगळं कुटुंब उद्ध्वस्त झाला. पण त्याच्या नागिनीच्या लक्षात इला की त्या शेतकऱ्याची मुलगी आपल्या सासरवाडीत गेली होती. नागिन त्याच रागान त्या मुलीच्या सासरी जाऊ गेली आणि दारात बघतात तर काय, ती मुलगी पाठीवर नागाचं चित्र काढली होती. चित्र काढल्यान आणि नागदेवतेची पूजा केल्यान, तिका दुधाचं नैवेद्य दाखवल्यान आणि नागदेवतेकडे हात जोडून प्रार्थना केल्यान की सगळ्यांका सुखी ठेव. ह्या बघून नागिनीचा समाधान झाला. ती त्या मुलीवर खूप खुश झाली आणि मनान नागिन त्या मुलीवर खुश होऊन तिच्या कुटुंबात पुन्हा जिवंत केल्यान. आणि तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी. शेतकरी पण मोठ्या उत्साहान नागपंचमी साजरी करतात. शेतातील घुशी उंदीर साप खाता आणि शेतकऱ्याचा होणारा मोठा नुकसान थांबवता आणि म्हणूनच
शेतकऱ्याचो मित्र म्हणून सापाक ओळखला जाता. नागदेवतेची मोठ्या प्रमाणात जशी पूजा केली जाता तशी त्यांच्या संरक्षणासाठी खूप प्रयत्न चालू असत. आता मी तुमका सांगतोय, वैद्यकीय क्षेत्रात नागाच्या विषाचो खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जाता. नागाच्या विषाचो थोड्याशा प्रमाणात वापर करून लोकांचो जीव वाचवण्यास डॉक्टरांका खूप मोठा यश इलेला असा. मंडळींनो, ह्या व्हिडिओत माका नागपंचमी सणाबद्दल जेवढी काय माहिती होती ती मी सांगूचो प्रयत्न केलोय. तुमका जर हा व्हिडिओ आवडलो असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत ह्या कोकणासारखे टकटकीत राहा. धन्यवाद.